श्री स्वामी समर्थ. तर बघा, मी सांगतेच तुम्हाला हे मंदिर कुठचं आहे. तर पण त्याच्या अगोदर बघा, डोगं कसा मस्त छान झोपला होता आणि त्याला त्या शेवेत मस्त कूलर सुरू होता आणि कूलरची गरम गरम वाफ येत होती आणि तरी पण तो मस्त झोपला होता. त्याचं कारण सांगते. आम्ही गेलो होतो भांदेवाड्याला जगन्नाथ बाबाच्या मठावरती. माझ्या मेवण्याचा स्वयंपाक होता, तर आम्ही जाणार नव्हतो, यांनी एकटेच जाणार होते. पण ऐन त्याच दिवशी डोगूची तब्येत बरोबर नव्हती म्हणून त्याचा दवाखाना वगैरे केला. तिथून मग आई म्हणत होती येत असेल तर या. तर गेलो, पण डोगू काही राहत नव्हता कारण ऊन पण खूप होती आणि त्या तापानं पण खूप चिडचिड लागत होतं म्हणून तो काही राहत नव्हता, कोणाजवळ जात पण नव्हता. तर हे बघा, माझी बहीण त्याला अशी इथं फिरवत होती, पण तरी पण तो राहतच नव्हता. थोडा वेळ राहिला की रडतच होता. मग त्याच्यानंतर आम्ही तिथून माझ्या मोठी आईच्या इथे गेलो, जेवण वगैरे करून त्यांच्या इथे रात्रभर मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी गावाला गेलो आईच्या इथे. तिथे थोडा वेळ राहिलो, 1-2 घंटे, आणि तिथून मग आम्ही आमच्या गावाला म्हणजे रूमवरती यासाठी बुट्टीबोरीला निघलो. तर हे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, तो गाडीत राहिला तर शांत राहते, नाही तर राहतच नाही. आईच्या इथून काही सामान आणलं होतं, तर ते त्या दिवशी काही सोडणं झालं नाही. त्या दिवशी खूप त्रास येत होता, डोकं पण राहत नव्हतं. मग त्याचं गोळ्या औषध दुसऱ्या दिवशी सकाळी मग हे सामान आणलं होतं बघा आईच्या इथून. काही आईच्या घरचं होतं आणि काही माझ्या मेवण्या आल्या होत्या, तर त्यांनी सामान आणलं होतं. तर त्यांनी आईला दिलं आणि मला पण दिलं होतं. त्यातलं थोडं थोडं मला दिलं आणि आईला पण दिलं होतं. तर हे बघा, भाजीची शेव पण आणली होती. मागच्या वेळेस 1 पाकीट आणलं होतं, यावेळेस अर्धं आणलं, असं 1.5 पाकीट झालं. पण भाजी एक पण डाव केली नाही. वाटाणे आणले होते, पापड्या वगैरे असं सगळं होतं आणि कुरड्या पण होत्या. त्या कुरड्या मी अजूनपर्यंत खाल्ल्या पण नव्हत्या आणि बनल्या पण नव्हत्या, पण मी आज बनवणार होती. आणि तिकडून येताच किराणा पण आणला होता बघा. आम्ही दरवेळेस तिकडूनच किराणा आणतो, असा किराणा पण आणला. आणि जिथे आम्ही गेलो होतो तिथून डुगूसाठी काही सामान पण घेतलं होतं आणि मी जगन्नाथ बाबाची मूर्ती पण घेतली होती. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.